नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार, हवामान विभागाचा हाय अलर्ट. पुढचे 7 दिवस धोक्याचे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता अवकाळी पावसानं झोडपून काढला आहे. पीक आणि फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान आजही हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गारपिटीचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दुसरीकडे कोकण आणि विदर्भात देखील आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नुसता पाऊसच पडणार नसून या काळात जोरदार वारं देखील वाहणार आहे. वाऱ्याचा वेग प्रति तास 40 ते 50 किलोमीटर इतका असू शकतो, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. पुण्याला तर 11 आणि 12 मे असे 2 दिवस हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे 6 ते 7 दिवस पुण्यात अवकाळी पाऊस होईल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. तर अशा प्रकारे हवामान अंदाजाच्या खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.